हाय मैत्रिणींनो, तुम्हालाही असे नरम लुसलुशीत आप्पे खायचे म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत खूप छान झाले. चला आपण रेसिपी बघू. एका पातेल्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हिरव्या मुगाची डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी तूर डाळ घेऊन याला चांगलं 5-6 पाण्याने धुवून याला 2 ते 3 तास मी भिजत ठेवलं होतं. हे दुपारीच केलं होतं मी, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पे बनवायचे होते, म्हणून मी दुपारच्या वेळेस करून ठेवलं होतं. 2 ते 3 तासानंतर आपली डाळ तांदूळ चांगले भिजले. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला वाटून घेतलं. हे वाटण मी संध्याकाळच्या वेळेस केलं, म्हणजे जेणेकरून आपलं बॅटर ना रात्रीच्या वेळेस चांगलं रात्रभर फर्मेंट होईल. तुम्हाला जेव्हा कधी सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही हे रात्री करू शकता, किंवा दुपारी बनवायचं असेल तर मग आपण सकाळीच अगोदर करून ठेवायचं. बॅटर मी 5 मिनटं चांगलं फेटून घेतलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून चांगलं रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चटणी बनवायला घेतली मी अगोदर. त्याच्यासाठी पाव वाटी शेंगदाणे आणि तीळ घेऊन याला चांगलं खरपूस भाजून घेतलं. मिरच्या घेतल्या 5-6 आणि लसूण घेतला. लसणाचे सालटे वगैरे काही काढले नाही, मी असेच घेतले, ज्याच्याने म्हणजे चटणीची चव आणखी येते. त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर, पाव चमचा जिरं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून चटणी वाटून घेतली. त्याच्यानंतर वरतून चटणीला थोडासा तडका दिला मी. त्याच्यामध्ये पाव चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा हरभऱ्याची डाळ, 2 अख्ख्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि मोहरी टाकून याचा तडका दिला होता. बघू शकता बॅटर किती फ्लफी झालं आहे, ते किती भारी झालं आहे ना. याच्यामध्ये इनो वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आप्पे बनवायचे. खूप खूप दुप्पटीने आप्पे फुलले होते माझे. तुम्ही बघू शकता किती भारी झाले. आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये वरतून मी पांढरे तीळ टाकले, म्हणजे जेणेकरून आपले आप्पे ना खूप दिसायलाही भारी दिसत होते आणि खायला तर खूपच टेस्टी लागत होते. बघा किती फुलले ते. एक साईडून क्रिस्पी झाले. खूप पटकन होतात हे. 5 मिनटं लागले नव्हते आप्पे शेकायला, मला 5 मिनटामध्ये झाले होते. शेकून फक्त बॅटर बनवायला आपल्याला टाईम लागतो, आप्पे शेकायला टाईम लागत नाही. दोघी साईडून आप्पे शेकून झाले. आता मी याला काढून घेते. बघू शकता किती भारी झाले ते. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. या मग सगळेजण तुम्ही आप्पे खायला. खूप भारी झाले ते आप्पे.